सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय लहूजी, जय शिवराय, जय भीम। मी सुरुडी गावची सरपंच मीनाक्षी रामदास सकल। मी 2020 पासून गावची सरपंच झाले आणि बिनविरोध सरपंच आहे। आरक्षण महिला राखीव आरक्षण निघाल्यामुळे मी गावची सरपंच झालेली आहे आणि गावात सरपंच झाल्यापासून मी एकच ध्येय ठेवलं होते की गावाचा विकास करायचा। पण त्यामध्ये माझ्या गावामध्ये असे काही 2-3 जातीवाती होते की त्यांनी मला सरपंच झाल्यापासून खूप त्रास दिला। काहींनी तर ग्रामपंचायतमध्ये सत्कार समारंभाचे कार्यक्रम केले, पण गावचे सरपंच म्हणून मला बोलवलं नाही। गावात सत्काराचा कार्यक्रम असून माझ्यासमोर सर्व महिलांचे सत्कार केले, पण मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला की मी सरपंच असून माझा स्वागत सत्कार नाही केला। काही वेळेस तर त्यांनी काम अडवण्याचा जो आरोपी आहे, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेला कालच्या प्रकरणातला अॅट्रॉसिटीतील आरोपी संदीप विलास वागसकर यांनी तर माझ्या गावात कामच होऊ नये म्हणून ठेकेदारांना सांगितलं की गावामध्ये जर कामं केले तर तुझे काम अडवण्यात येईल, तुझं पेमेंट निघणार नाही। म्हणजे असं बराच मला त्रास देण्यात आला। काहींनी माझ्या व्यतिरिक्तच मला न विचारता सही करून दिलेली आहे, त्याचे पण पुरावे आहे। आणि असं बरंच मला जातीवादी छेड करण्यात आला माझा। पहिले म्हणजे की सुरुडी गावामध्ये ग्रामपंचायतला झेंडाच नव्हता आणि मराठी शाळेचा झेंडा हा सरपंचाच्याच हातून फडकवण्यात आला आतापर्यंत। पण मी जेव्हा सरपंच झाले आणि झेंडा फडकवण्याचा विषय आला 15 ऑगस्टचा, तर ह्याच जातीवाद्यांनी मला झेंडा फडकू दिला नाही, माझा जातीभेद केला आणि त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतला झेंडा पण केला। असं बऱ्याच वेळा माझा जातीभेदच्या उद्देशाने माझी छेड करण्यात आली, पण कोणी कळू दिलं नाही। असाच काल एक प्रकार झाला। 29 तारखेच्या मॅटरमध्ये अॅट्रॉसिटीचे आरोपी संदीप विलास वागसकर, विलास लक्ष्मण वागसकर आणि शरद लाटे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्यामुळे ती खुन्नस डोक्यामध्ये घेऊन काल घडलेला प्रकार शरद लाटे यांनी माझा मुलगा आणि मी घरी येत असताना रात्री ती अॅट्रॉसिटीची खुन्नस डोक्यात ठेवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तर पोलीस प्रशासनाला तसेच मी सर्वांना विनंती करते की या आरोपींना लवकरच अटक करण्यात यावी, अन्यथा यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि अजून जे जातीवादी आरोपी आहेत त्यांची नावं मी लवकरच तुमच्या समोर आणणार आहे। जय लहूजी।